आज आपण शेवग्याची पावडर करून ठेवणार आहे. त्याला मोरिंगा पावडर म्हणतात. माझ्या बागेतच शेवगा आहे, मी तो तोडून आणला आणि आता कोवळी पानं स्वच्छ धुवून टाकली आणि झटकून नित्रट ठेवलेली होती. आता सगळा पाला असा हे करून आणि वाळत टाकणार आहे. आता 2 दिवस वाळून मग त्याची पावडर बनवायची. असा घरातच सावलीतच वाळवायचा आहे. तो असा वाळवत ठेवायचा आहे. वाळल्यानंतर त्याची मिक्सरमध्ये पावडर करून ठेवायची आणि ती पावडर आम्ही सगळ्या भाज्यांमध्ये त्याच्यात वापरतो. बहुगुणी शेवगा याचे सगळे गोष्टी कामात. फुलांची पण भाजी करतात, कोवळ्या पानांची पण भाजी करतात. मी तशी टाकलेली कोवळ्या पानांची भाजी. आणि ही पावडर फार उपयोगी असते. डोळ्यांना, त्वचेला, सगळ्यासाठी त्याचा फायदा होतो. म्हणून ही मोरिंगा पावडर अवश्य वापरा. तुम्ही पण करून बघा. असा वाळत ठेवतो तो 2 दिवसात छान वाळून जातो आणि मग त्याची पावडर बनवेल. आता हे पानं 4 दिवसापासून वाळत टाकलेलं ते सावलीमध्ये. आता मी त्याची हे बघा कसं कुरकुरीतून केला तो. आता मी त्याची पावडर बनवते. याला मोरिंगा पावडर म्हणतात. ही मिक्सरमध्ये अशी फिरवून घ्यायची. हे बघा कशी सुंदर झाली पावडर. बहुगुणी शेवग्याची पावडर आहे ही पावडर आपण सगळ्या भाजीमध्ये त्याच्यामध्ये वापरायची. कोणती बी काळी आमटी केली, पातळ भाजी केली, सुकी भाजी केली, त्याच्यात 1 चमचा टाकायची रोजच्या स्वयंपाकात. ही वापरल्याने फार आपल्या शरीराला फायदा मिळतो. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता पुढच्या व्हिडिओला आपण भेटू.